विद्यार्थी बंधू भगिनींनो नमस्कार. आजच्या या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आपली स्मरणशक्ती अभ्यासाच्या माध्यमातून कसा परिणाम साधते. मग याच्यामध्ये आपण फक्त वाचन केलं तर आपल्या 20% लक्षात राहतं. म्हणजे फक्त वाचन करायचं, बाकी काही करायचं नाही, कुठलीही कृती करायची नाही. त्याच्यानंतर फक्त ऐकण्याचं काम केलं, ज्याला आपण लिसनिंग म्हणतो, तर 30% लक्षात राहील. आपण फक्त पाहण्याचं काम केलं आणि डोळ्याने आकलन करण्याचं काम केलं तर 40% लक्षात राहील. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना किंवा हा भाग लक्षात घेत असताना याच्याही पुढं जाऊन जर आपण घोकमपट्टी केली, परत परत ते वाचण्याचं काम केलं तर 50% लक्षात राहतं. आणि जर एखादी गोष्ट आपण कृतीतून शिकलो, कृती करून आपण ती जर लक्षात घेण्याचं काम केलं तर आपल्याला 60% लक्षात राहतं. आणि याच्याही पुढं जाऊन जर कृती केली, वाचन, श्रवण, मनन, चिंतन केलं तर तो भाग 90% आपल्या लक्षात राहतो. म्हणजे एकंदरीतपणे पूर्ण शरीराचे जे काही वाचन आहे, श्रवण आहे, लेखन आहे, मनन आहे, चिंतन आहे आणि कृती आहे, या सर्वांचा जर का आपण वापर एकत्रितरित्या केला, व्यवस्थित पद्धतीनं आपण सगळ्यांना कामाला लावलं, तर एक गोष्ट लक्षात येते की आपल्याला आपल्या स्मरणशक्तीमध्ये तो घटक, तो भाग आपल्यामध्ये 90% तो लक्षात राहतो. आणि म्हणून त्या कृतीयुक्त शिक्षणाची गरज आहे. वाचन, श्रवण, लेखन, मनन, चिंतन याही गोष्टींची गरज आहे. आणि या सगळ्या गोष्टी जर का एकत्रितरित्या आपण करण्याचं काम केलं, एकत्रितरित्या त्यांना जर काम देण्याचं काम केलं, किंवा आपल्या शरीराच्या सर्व, ज्याला आपण अवयव म्हणतो, पंचेंद्रिय म्हणतो, याच्या माध्यमातून जर ते आकलन लक्षात घेतलं, ते मुद्दे लक्षात घेतले तर 90% ते आपल्या लक्षात राहतं. त्यामुळं अभ्यास करत असताना याही गोष्टीकडं आपण प्रामुख्यानं लक्ष देणं गरजेचं आहे. धन्यवाद.